Hello friends, I am Lane sir. I welcome you to my channel. Today we are going to learn grammar, that is remove to. Before watching this video, I request you to subscribe my channel. Look at these sentences. Rahul is too shy to speak in the class. ब्रॅकेट मध्ये सूचना काय येते? रिमूव्ह टू. रिमूव्ह म्हणजे काढून टाकणे. टू काढायचं. There is not changing in subject and verb. Which is subject? Rahul. Which is verb in this sentence? Who can tell me? Right. Is verb. Rahul subject. Verb is. To is removed from the sentence. So is used in place of to. बघा, टू काढायचं आणि काय वापरायचं? सो वापरायचं. रिमूव्ह टू and use so. टू काढून सो घ्यायचं. use adjective. Which is adjective in this sentence? Who can tell me? Right. Shy. Shy is adjective in this sentence. Use adjective. To is removed from the sentence. That is used in place of to. Remove to and use that. बघा, विद्यार्थ्यांना काय वाटतं? रिमूव्ह टू फार सोपं. पहिलं टू काढायचं, सो घ्यायचं. दुसरं टू काढून दॅट घ्यायचं, झालं रिमूव्ह टू. परंतु दॅट नंतर सुद्धा आणखी बदल येतो. यूज प्रोनाउन अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट. पुढे एक सर्वनाम वापरायचं. राहुलचं सर्वनाम ही. यूज कॅन नॉट or could not according to the tense. Which is tense? Present tense. Cannot is used in present tense. Could not is used in past tense. आता वर्तमान काळ आहे तर काय वापरायचं? cannot वापरायचं. The rest words are written at last. Repeat again. The rest words are written at last. आता काय शिल्लक राहिलं? Speak in the class. To has a negative meaning. Try to understand. To has a negative meaning. टूला टू म्हणजे टूला कसला अर्थ आहे तर नकारार्थी अर्थ आहे. आता तुम्ही म्हणाल वाक्यात नो नाही, नॉट नाही, नेव्हर नाही, नथिंग नाही, नोबडी नाही, तरी पण हे वाक्य नकारार्थी आहे. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस सेंटेन्स इन मराठी? वाक्याचा अर्थ मराठीमध्ये, राहुल इज टू शाय टू स्पीक. राहुल इतका लाजाळू आहे, वर्गात बोलणं अशक्य. राहुल इतका लाजाळू आहे की वर्गात बोलणं अशक्य आहे. राहुल इज सो शाय दॅट. राहुल एवढा किंवा राहुल इतका लाजाळू की ही कॅन नॉट स्पीक इन द क्लास. तो वर्गामध्ये बोलू शकत नाही. कीप द सेम मीनिंग. वाक्याचा अर्थ तोच ठेवायचा.
राहुल इतका लाजाळू आहे की तो वर्गामध्ये बोलू शकत नाही. नेक्स्ट सेंटेन्स. Coffee was too hot to drink. Look at the sentences. Coffee was. To is removed from the sentence, so is used in place of to. Remove to and use so. To करायचं, so घ्यायचं नेहमीप्रमाणे. Use adjective. Which is adjective? Hot. Remove to and use that. स्पेलिंग असंच कायम होते, TOO आणि TO. आता महत्वाचं, दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता करणारी व्यक्ती नसेल तर दॅट नंतर वन हे सर्वनाम वापरतात. पुन्हा एकदा ऐका. दिलेल्या वाक्यामध्ये क्रिया करणारी व्यक्ती नसेल तर दॅट नंतर वन हे सर्वनाम वापरतात. वन मीन्स वी. वन म्हणजे एक नाही, वन म्हणजे एखादी व्यक्ती. आपण नो वन तुम्ही वापरू शकता, वी वापरू शकता. दॅट नंतर सर्वनाम नो वन. नो वन वापरा किंवा वन वापरा किंवा वी वापरा. Then cannot or could not is used according to the tense. Which is tense? Past tense. We have to use could. आता इथं नॉट घ्यायची गरज नाही, इथं नो वन मध्ये न करावं. वन कुड नॉट और नो वन कुड. The rest words are written at last. तर काय शिल्लक राहिलं? ड्रिंक, ड्रिंक, ईट, ईट. वाक्यरचना म्हणून वापरायचं. कॉफी सर्वनाम ईट. अर्थ बघा, मला काय म्हटलेलं आहे की टू हॅज अ निगेटिव्ह मीनिंग. कॉफी इतकी उष्ण होती, ती कॉफी पिणं अशक्य किंवा अशक्य होतं. कॉफी वॉज सो हॉट दॅट, कॉफी एवढी उष्ण होती की नो वन कुड ड्रिंक इट, कुणीही पिऊ शकत नाही. लास्ट सेंटेन्स. The box is too heavy for me to lift. Now look at these sentences. The box is. To is removed from the sentence. Remove to and use so. Use adjective. Preposition for is also removed from the sentence. आता preposition for काढायचं आणि काय वापरायचं? That is used in place of for. फॉर काढून काय घ्यायचं? दॅट घ्यायचं. तर पुढे बघा आता.
मी इज प्रोनाउन, पण कसलं प्रोनाउन आहे? मी इज ऑब्जेक्टिव्ह केस. मी काय आहे? द्वितीय आहे. वी हॅव टू यूज नॉमिनेटिव्ह केस. मीची प्रथमा वापरायची. मीची प्रथमा आय. विच इज टेन्स? प्रेझेंट टेन्स. वी हॅव टू यूज कॅन नॉट. काळ कोणता आहे? वर्तमान काळ, म्हणून काय वापरायचं? कॅन नॉट. द रेस्ट वर्ड्स आर रिटर्न ॲट लास्ट. काय शिल्लक राहिले ते शेवटी लिहायचं. लिफ्ट. आणि बॉक्सचं सर्वनाम इट वापरायचं. द बॉक्स इज टू हेवी फॉर मी टू लिफ्ट. पेटी माझ्यासाठी एवढी जड आहे की उचलणं अशक्य आहे. द बॉक्स इज सो हेवी दॅट. पेटी एवढी जड आहे की, दॅटचा अर्थ की, आय कॅन नॉट लिफ्ट इट. मी ती पेटी उचलू शकत नाही. ट्राय टू अंडरस्टँड. फ्रेंड्स, यू शुड लर्न ग्रामर ॲज अ स्ट्रक्चर, ॲज नॉलेज. मित्रांनो, तुम्ही व्याकरण वाक्यरचना म्हणून शिका, ज्ञान म्हणून शिका. नॉट मार्क्स. टू गेट मार्क्स. मार्क मिळवण्यासाठी तुम्ही व्याकरण शिकू नका. राईट डाऊन होमवर्क. फर्स्ट सेंटेन्स, सविता इज टू डल टू पास. Second sentence, the peak is too high to climb. Third sentence, this problem was too difficult for us to solve. Fourth sentence, Suresh was too ill to appear for the exam. Last sentence, the weather is too terrible to go out. If you like my video, please like, comment, share. See you again.